ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अश्विनला प्रियाचं सत्य समजलं आहे आणि पण इथे प्रियाने अश्विनचा थोबाडा फोडत त्याच्यावर वेगळा प्रसंग आणलाय. आणखी ह्याच्यामध्ये आता अश्विन पण आपल्या बाजूने आपल्या विरुद्ध फिरणार हे समजतात आता प्रिया. त्यामुळे प्रिया आता अश्विनला ब्लॅकमेल करायला पाहत आहे आणि त्याच्या विरुद्ध असा पुरावा ठेवला की प्रिया हे अश्विनला ब्लॅकमेल करते आणि आता अश्विन ना घाटका ना घर का असा राहिलेला आहे. आणि अशी काही गोष्ट आहे की प्रिया अश्विनला ब्लॅकमेल करते या भागात पाहूया. इथे प्रतिमाला समजलं असतं की तन्वी ही रूम सोडून गेलेली आहे आणि अशा ठिकाणी गेली आहे की ती काहीतरी कारस्थान करणार आहे समजतात प्रतिमा आता. आणि प्रतिमा हे सगळं जाणून घेण्यासाठी प्रियाच्या पाठलाग करते आणि ती कुठे जाते ती पाहत असते. ज्यावेळी ही प्रिया साक्षीला जेलमध्ये भेटायला चालली हे समजल्यावर प्रतिमाला चांगला धक्का बसतो. प्रतिमाला माहित आहे की प्रियाचं काय वेगळंच कारस्थान चालू आहे, पण आता प्रतिमा ही साक्षीला भेटून त्यांचं वेगळंच कारस्थान चाललंय हे ऐकून तिला चांगला धक्का बसतो. इकडे जेलमध्ये साक्षी आणि प्रियाचं बोलणं चालू असतं. साक्षी प्रियाला सांगत असते की तू बाहेर काय पडलीस, तुला काय माज आलाय, तुला मी परत जेलमध्ये आणू शकतो आणि तुझी दुखतीनास आम्हाला माहित आहे. तू तन्वी नाहीस हे आम्हाला माहित आहे आणि ते आमच्यासाठी पण धोकादायक आहे आणि तेवढं तुझ्यासाठी पण धोकादायक आहे आणि या सगळ्या गोष्टी विसरल्या असेल तर तुझ्या आम्ही ध्यानी आणून देतो. तेव्हा प्रिया सांगते की तुम्ही काय, मीच सांगते आणि याच्यामध्ये जास्त नुकसान हे तुमचंच होणार आहे. हे सगळं प्रिया सांगत असताना हे सगळं प्रतिमा पण ऐकत असते आणि प्रतिमाला चांगला धक्का बसतो. हे ऐकल्यानंतर प्रतिमा सायलीला ताबडतोब कॉल लावते आणि सायली हे ऐकल्यानंतर बोलते असते की काय बोलताय तुम्ही. प्रिन्सिपल मॅडमने अर्जुनच्या हाती एक फाईल दिलेली असते. त्या फाईलमध्ये सायली मधुकरच्या समोर तिचा फोटो असतो. इथे अर्जुनला समजतं की त्याच्या पुढे जो फोटो आहे तो फोटो बदलण्यात आला आहे आणि हे अर्जुन पोहोचण्याच्या आधी हे काम केलं गेलेलं असतं. त्यामुळे अर्जुनला समजतं की हे काम नागराजने केलेलं असेल, कारण की नागराजने हे सगळं सुमनने जे बोललेलं आहे ना सुमन जे बोललेली आहे ना ते या नागराजच्या मदतीने सगळं ऐकलेलं असतं आणि हे सगळं बोलणं नागराज लपून ऐकतो. ज्यावेळी ती कॉफी द्यायला आली असते तेव्हा हे सगळं बोलणं नागराज लपून ऐकत असतो आणि हे सगळं सुमनला समजतं. त्याच्यानंतर महिपनच्या बोलण्यावर नागराजने येऊन हा फोटो बदलला आणि त्या रजिस्टरवर सायलीच्या फोटोसमोर त्या प्रियाचा फोटो लावण्यात आलेला असतो आणि हे काम ह्या नागराजने केलेलं असतं आणि हे काम आम्हाला त्रास देण्यासाठी आणि सायलीचं सगळं मिसलीड करण्यासाठी हे काम केलं हे आता अर्जुनला समजलेलं असतं. तेव्हा अर्जुन प्रिन्सिपलला बोलतो की इथे कोण आलं होतं का. तेव्हा इथे प्रिन्सिपल बोलते की आश्रमातून कोण आला होता आणि त्यांनी फाईलमध्ये छेडछाड केली होती. तेव्हा अर्जुन बोलतो की तुम्ही आताच्या आता मला एक पुरावा देईल का, त्यामुळे आम्हाला कळेल की कोणता फोटो येतो. तेव्हा अर्जुन बोलतो की तुम्ही मला प्रिया मधुकरचा फोटो द्या. तेव्हा ती प्रिन्सिपल ती फाईल काढते. तेव्हा अर्जुनला समजते की हाच फोटो आता सायलीच्या फोटोच्या समोर लावण्यात आला आणि खूप मोठा झोल करण्यात आलेला आहे. त्यानंतर अर्जुन विचार करतो की आता आपल्याला रविराजांना कॉल केला पाहिजे आणि तो सगळं रविराजांना कॉल करून हे सगळं तो झोल झालचं सगळं सांगतो. तेव्हा रविराज बोलतात झालं तरी काय. तेव्हा इथे अर्जुन सगळा घडलेला प्रकार सांगतो. तेव्हा अर्जुन सांगतो की इथे सायलीच्या रजिस्टरवर सायलीचा फोटो बदलण्यात आला आणि तेव्हा मी पाहिलं तर तिथे प्रियाचा फोटो होता, प्रियाचा लहानपणीचा फोटो होता. तेव्हा रविराज बोलतात की काय बोलतोस तू, मला तर ह्याच्यावर विश्वास पटत नाही. तेव्हा इथे अर्जुन बोलायला लागतो की मला पण विश्वास पटत नव्हता, पण काहीतरी झोल आहे हे मला समजलं. तेव्हा अर्जुन सांगायला लागतो की माझ्या आधी कोण पोचलं माहिती आहे काय, नागराज काका. तर इथे हे ऐकून रविराजांना चांगला धक्का बसतो. ऐकल्यानंतर रविराजांना धक्का बसतो आणि ते प्रतिमाला सांगतो अशा अशा गोष्टी घडलेल्या आहेत. तर प्रतिमा बोलायला लागते की मला पण तुम्हाला सांगायचं होतं की. तर इथे प्रतिमा सांगायला लागते की मी तन्वीचा पाठलाग केला होता, तेव्हा मला समजलं की ही साक्षीला भेटायला गेली आणि तिथे त्यांचं मी बोलणं ऐकलं. तेव्हा रविराज बोलतात की आणि त्यांचा अजून पारा चढतो आणि ते बोलायला लागतात की ही अजून सुधारली नाही. तर इथे प्रतिमा बोलायला लागते की त्यांचं बोलणं चालू होतं की. तेव्हा प्रतिमा सांगते की ती साक्षी तिला बोलत होती की तू खरी तन्वी नाहीस. तेव्हा इथे रविराज सांगायला लागतात की इथे हे तर आपल्याला माहीतच आहे. तेव्हा इथे रविराज बोलायला लागतात की हे सगळं आता आपल्याला समजलं की ही आपली मुलगी नाही. आणि अर्जुन तिकडे गेला तेव्हा ते समजलं की आता नागराज पण त्याच्यामध्ये मिळालेला आणि नागराजचा याच्यामध्ये काय संबंध आणि या सगळ्या गोष्टी कॉम्प्लिकेटेड होत चालल्या आहेत. आणि नागराजने सायलीचा फोटो काढून प्रियाचा फोटो काढला होता आणि ह्या सगळ्यामध्ये महिपन, तन्वी आणि नागराज हे सगळं मिळालेले आहेत आणि हे खूप मोठं रॅकेट आहे. आणि रविराज बोलायला लागतात की तुला समजलं की काय, खूप मोठी गडबड आहे
आणि माझ्या वकील डोक्यावर मला समजतं की सायली तन्वी आहे की काय. आणि ते रविराज सांगायला लागतात की या सगळ्यामध्ये आपल्याला अश्विनचे डोळे उघडायला पाहिजे. आणि हा अश्विन हा मूर्ख तिच्या जाळ्यात अडकला आहे. आणि त्याच्यामध्ये आता रविराज या अश्विनच्या मोबाईलवर रविराज अश्विनला फोटो पाठवतात. तो सायलीच्या रजिस्ट्रेशनवर दुसराच फोटो असतो. हे पाहिल्यानंतर अश्विनला चांगला धक्का बसतो. तो आता आणि रविराज सांगायला लागतात ही तन्वी जेलमध्ये साक्षीला भेटायला गेली होती. तेव्हा इथे अश्विन प्रियाला बोलतो की मला रविराज काकाने काहीतरी पाठवलं आहे. आणि अश्विन सांगायला लागतं की मुख्य म्हणजे साक्षी आणि तन्वीची जेलमध्ये भेट. तेव्हा इथे अश्विन सांगायला लागतं प्रियाला की तू साक्षीला का भेटायला गेली होतीस. तेव्हा प्रिया बोलायला लागते की तू आता माझी उलट तपासणी करणार आहेस काय. आणि प्रिया सांगायला लागतं की या सगळ्यामध्ये तुला काय समजलं, मी तिला थोडी भेटायला गेली होती. तेव्हा ते अश्विन चिडतो आणि बोलायला लागतो की तू त्या साक्षीला भेटायला गेली होतीस. आणि अश्विन बोलायला लागतो आता मला सगळं समजलं आहे. तेव्हा ते प्रिया बोलायला लागते की तू जास्त ट्यूट्यू करू नको. तेव्हा अश्विन बोलायला लागतो. तेव्हा इथे अश्विन बोलतो काय बोलतेस तू. तेव्हा प्रिया बोलायला लागते की आतापर्यंत इथे मी आले, तुमच्या घरात मी प्रवेश केला, तुझ्याशी लग्न करून का केलं, कारण की मला या घरात यायचं होतं. तेव्हा अश्विन बोलायला लागतो काय बोलतेस तू. तेव्हा इथे प्रिया बोलायला लागते बरोबर बोलते मी. तेव्हा इथे प्रिया बोलायला लागते की या सगळ्यामध्ये मी तुला पण अडकू शकते. तेव्हा इथे अश्विन बोलायला लागतो का. इथे प्रिया बोलायला लागते की मी आता सांगू शकते की तू पण महिपनचा माणूस आहे की. प्रिया सांगायला लागते की तू आणि महिपन ह्या दोघांनी मिळून अर्जुनला मारायचा प्लॅन केला आहे. आणि प्रिया सांगायला लागते की ही सगळी प्रॉपर्टी तुला पाहिजे म्हणून तू हा सगळा प्लॅन केला आहेस. तर ते अश्विन बोलायला लागतो मी काय केलं आहे. आणि प्रिया बोलायला लागते हा बघ पुरावा. आणि प्रियाने असं काय करून ठेवलं असतं की ज्यामुळे आता अश्विन पण सगळ्या फासामध्ये अडकला पाहिजे. आणि प्रियाला माहीत असतं की हा माणूस आपल्यावर कधी पण उठू शकतो, त्यामुळे तिने हे सगळं करून ठेवलेलं असतं. प्रियाने अश्विन विरुद्ध सगळे पुरावे तयार केलेले असतात. तेव्हा इथे अश्विन बोलायला लागतो नालायक पोरगी, तू माझ्या घरच्यांपासून मला वेगळं करण्याचा सगळा प्रयत्न केलास. तेव्हा इथे प्रिया बोलायला लागते काय करणार तू. तेव्हा अश्विन बोलायला लागतो आणि अश्विन तिला मारायला जातो. तेवढ्यात प्रिया बोलायला लागते की मी तुला पोलिसांमध्ये देईन. आणि प्रिया बोलायला लागते मी पोलिसांमध्ये तुला देईन कारण की तू मधुभाऊला मारलास आणि तुला ही सगळी प्रॉपर्टी पाहिजे होती. आणि अश्विनला आता काय बोलता येत नाही कारण की प्रियाने त्याला चांगलाच ब्लॅकमेल केलेलं असतं. आणि आता ह्या सगळ्यामध्ये प्रियाने चांगला डाव साधलेला असतो. आणि आता अश्विनला घरकाना घाटका असा झालेला असतो. तिकडे प्रतिमा रविराजांना सांगत असते की तुम्ही गेला होतात ना तिकडे शाळेमध्ये. तर इथे रविराज सांगायला लागतात की मला कळलं की या सायलीचा फोटो काढण्यात आला आणि त्याच्या जागी त्या खोट्या प्रियाचा फोटो लावण्यात आला होता. आणि या सगळ्यामध्ये समजतं की ही तन्वी आपली खरी मुलगी नाही आहे. आणि ते प्रतिमा बोलायला लागते या सगळ्यामध्ये मला आता समजतं की आपली सायलीच ही खरी मुलगी आहे. तेव्हा रविराज बोलायला लागतात की या सगळ्याचा मी शोध घेणार आहे पण आपल्या पद्धतीने. ते प्रतिमा बोलायला लागते की या खोट्या तन्वीला आपण या घरातनं काढून टाकू. तेव्हा रविराज सांगायला लागतात की सध्या तिला गाफील ठेव आणि या सगळ्यामध्ये आपण काय करायचं ते बघू. आणि या सगळ्यामध्ये तिला समजावून सांगतात आणि पुढची खेळ खेळली जातात. आणि प्रतिमा आणि रविराज आणि अश्विन अर्जुन आणि सायली सगळे एकत्र आलेले आहेत. पण त्याच टायमाला इथे प्रिया घरी येते. तेव्हा ते प्रतिमा प्रियाला बोलायला लागते तू कुठे गेली होती. तेव्हा इथे प्रिया बोलायला लागते मी कुठे गेली, मी मैत्रिणीकडे गेली होती. तेव्हा इथे प्रतिमा बोलायला लागते तू साक्षी शिकरेला भेटायला गेली होती. इथे प्रिया लगेचच बोलायला लागते. त्या टायमाला प्रतिमाला राग येतो आणि प्रतिमा प्रियाच्या कानाखाली मारते. आणि त्या टायमाला आता प्रतिमा आणि रविराज आता प्रियाचं काय करणार पुढच्या भागात कळणार आहे.